लायन्स क्लब सोलापूर मेट्रोनं समाजसेवेचे मोठे प्रकल्प उभारावेत असे मत प्रांतपाल लायन M.K. पाटील यांनी व्यक्त केलं. लायन्स क्लब सोलापूर मेट्रो या समाजसेवी संस्थेनं लायन्स इंटरनॅशनलच्या मदतीनं समाजाची गरज लक्षात घेऊन समाजसेवेचे मोठे प्रकल्प उभारावेत असं मार्गदर्शन लायन्स क्लबचे प्रांतपाल लायन ॲडव्होकेट M.K. पाटील यांनी केलं. लायन्स क्लब सोलापूर मेट्रोच्या कार्यकारिणी मंडळाच्या पदग्रहण कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. लायन्स टिक वर्ष 2024-25च्या कार्यकारिणी मंडळाचा पदग्रहण सोहळा ज्येष्ठ लायन डॉक्टर यजुर्वेदी यांच्या हस्ते फडकुले सभागृहामध्ये पार पडला. नूतन सदस्यांचा शपथविधी प्रांतपाल लायन M.K. पाटील यांच्या अधिपत्याखाली घेण्यात आला. यावेळी लायन क्लब मेट्रोच्या अध्यक्षपदी लायन शलाका कुलकर्णी, सचिवपदी लायन विश्वनाथ आमने, खजिनदार म्हणून लायन रजिया शेख यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी आपल्या भाषणातून लायन डॉक्टर व्यंकटेश यजुर्वेदी यांनी विचार, विहार आणि आहार यांचं जीवनातलं महत्व आपल्या भाषणातून सांगितलं. या शपथग्रहण कार्यक्रमाला लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल अरविंद कोनशिरसगी, प्रांताचे सचिव डॉक्टर अभिजित जोशी, प्रांताचे खजिनदार महेश नळे, झोन अधिकारी लायन किरण कुलकर्णी, माजी अध्यक्ष ईश्वर झुंजा, लायन सोलापूर क्लबचे अध्यक्ष बाळप्पा बेंद्रे, सोमशेखर भोगडे, सुरेश जाजू, अण्णासाहेब कोतले, नरेंद्र गंभीरे, पद्मजा कुलकर्णी, रमेश जैन, महबूब शेख, सुजाता आमने, निर्मला भांजे आणि सोलापुरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात 10 नवीन सदस्यांनी समाजसेवेची शपथ घेऊन लायन्स क्लब मेट्रोमध्ये अधिकृत प्रवेश घेतला. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन लायन अशोक भांजे आणि लायन रकीब खान यांनी केलं.